त्याविषयीच्याच बातमी आहे सोलापुरातून। सोलापुरामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झालाय। जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। सकाळपासूनच सोलापुरात ढगाळ वातावरण होतं। उकाडाही जाणवत होता, पण तो काही अंशी कमी होता। सोलापूर जिल्ह्यामध्ये अचानक वातावरणात बदल झाला आणि पावसाची जोरदार सुरुवात झाली। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। गेल्या काही दिवसात पार 40ची पल्याड पारा गेलेला होता। या पावसामुळे सोलापूरकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे, पण अचानक जो अवकाळी पाऊस आलाय त्याने बागायतदार चिंतातूर झालेला आहे। सोलापूर अक्कलकोट महामार्ग ज्याची दृश्य आता आपण बघतोय, मुसळधार पाऊस पडतो आहे। सकाळपासून थोडं ढगाळ वातावरण होतं, उकाडा जरी जाणवत असला तरी, पण आता तर पावसाला सुरुवात झाली। तर पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय, पण विजांच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पाऊस पडतोय। आंबा उत्पादकांचं मात्र मोठं नुकसान होण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकरी संकटात आहे। तर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणच बघायला मिळतंय। काल रात्री नांदुरा, खामगाव, मोताळा या तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। यामुळे मका, कांदा, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं। सोबतच अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले। सोसाट्याचा वारा असल्याने मोठमोठी झाडं आणि विद्युत पोल कोलमडून जमिनीवर पडले। नंदुरबार जिल्ह्याच्या ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरामध्ये गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावली। जवळपास अर्धा ते पाऊण तास ठाणेपाड्यासह परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज आहे। अनेक घरांच्या छतावरील पत्रे उडाले, काही घरांची पडझड झाली। सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली। आज पहाटेपासूनच जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे काही भागात पहाटेच्या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला। तर अवकाळीमुळे आंबा, काजू, कोकम या पिकांवर परिणाम होणार असल्याने शेतकरी संकटात आहे। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसू शकतो। मनमाड, मालेगाव या तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील कांदा आणि मिरचीवर करपा आणि मावा रोग ज्याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, त्यामुळे पिकं वाचवण्याकरता आता शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करतात, पण त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने बळीराजा हवाल दिले। नाशकात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालं। गारपिटीमुळे उभ्या द्राक्ष बागेतले द्राक्ष मणी तडकलेत। अनेक ठिकाणी द्राक्ष मणी आणि घड गळून पडलेत। अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। कवडीमोल भावात द्राक्ष विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे। धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। नेर, कुसुंबा यासह साक्री तालुक्याला पावसाने झोडपलंय, त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीने पिकांना फटका बसलाय। खरीप हंगामातील मका, बाजरी, ज्वारी, कांदा याही पिकांचं नुकसान झाल्याने बळीराजा चिंतातूर आहे। मनमाड, नाशिक आणि धुळ्याला अवकाळी पावसाचा जो फटका बसलाय त्याची दृश्य। तर राज्याच्या अनेक भागातच हा अवकाळी पाऊस पडलाय आणि गारपिटीचा तडाखा बघायला मिळालाय। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। या पावसामुळे शेतीचं नुकसान झालं। आंबा, गहू, कांदा यासह फळबागांना फटका बसला। वादळी वाऱ्यामुळे आंबे गळून पडलेत, तर कांदा पूर्णपणे भिजलाय। दुसरीकडे नाशिकच्या सटाणा, बागलाण या भागाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलाय। वादळी वाऱ्यामुळे डाळिंब आणि द्राक्ष बागेचं नुकसान झालंय। अनेक झाडं जमीनदोस्त झाली आहेत। अनेक घरांचं छप्परही उडून गेलंय। नागपुरातल्या कळमना एपीएमसी मार्केटमध्ये हजारो पोत्यांमधील धान्य भिजलंय, त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। तर नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलंय। अवकाळी पावसाने बागलाण शहर परिसरात ग्रामीण भागात धुमाकूळ घातलाय। अवकाळीमुळे फळबागांसोबत इतर पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। बागलाणमध्ये सगळ्यात जास्त फटका कांदा पिकाला बसलाय। तब्बल 500 एकरमध्ये कांदा पीक होतं जे उद्ध्वस्त झालंय। एकीकडे कांद्याला भाव नाही, दुसरीकडे अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं केलं। बळीराजा अक्षरशः हतबल झालाय।
काल बागलाण तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात अवकाळीचं संकट हे शेतकऱ्यांवर ओढावून आलं आहे। यामध्ये कांदा पीक, द्राक्षे, डाळिंब या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सरकारने लवकरात लवकर पंचनामे करावे। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यामध्ये रात्रीच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। या अवकाळी पावसाने शेतातील पिकाचं मोठं नुकसान केलं। अवकाळी पावसामुळे शेतातील आंबा, गहू, कांदा, इतर फळबागा या पिकांना फटका बसला। गहू पिकं आडवी झाली आहेत। वादळी वाऱ्यामुळे आंबे गळून पडलेत, तर कांदा पूर्णपणे भिजून गेलाय। लाख रुपयाचे आंबे घेतले, पण आता शेतकऱ्याचा फायदा व्हावा त्याच्यासाठी आता मले बी मजुरी उरते म्हणून आंबे घेतले, पण अवकाळी पाण्यामुळे आंबे खाली पडले पूर्ण। आता मी पोट कसं भरायचं? तर भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे। तर आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव, रेणुकाई, पारस, वलसावंगी, पद्मावती, वडोद, तांगडा या गावासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला। गारपीट सुद्धा झाले। या पावसामुळे काढणीला आलेला गहू आणि ज्वारी या पिकांचं नुकसान झालं। नाशिक जिल्ह्यातील सटाणा, बागलाण या भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढलंय। गारपिटीने झोडपलाय। सगळ्यात जास्त फटका बागलाणला बसलाय। वादळी वाऱ्यामुळे डाळिंब आणि द्राक्ष बागांचं मोठंच नुकसान झालेलं आहे। अनेक झाडं जमीनदोस्त झाली आहेत। काही घरांची छपरं उडून गेली आहेत। शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेला कांदा भिजून खराब झालेला आहे। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंब, कांदा पिकाचे फार प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे। 2019 पासून आमच्या भागात फार मोठ्या प्रमाणात गारपीट व या अवकाळी पावसाचे थैमान चालू आहे। या अवकाळी पावसामुळे आर्ली द्राक्षाचे फार मोठ्या प्रमाणात 5-6 वर्षापासून नुकसान झालेले आहे। तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करावी। भंडारा जिल्ह्यात वीज पडली आणि 2 मजुरांचा मृत्यू झाला। सकाळपासूनच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे। तुमसर तालुक्यातील पाथरी इथल्या मनीषा पुष्पतोडे आणि प्रमोद नागपुरे हे मजूर म्हणून शेतावर काम करत होते। इतक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली आणि विजांचा एकच कडकडाट झाला। वीज पडली आणि त्यातच शेतामध्येच या दोघांचा मृत्यू झाला। एकाच गावातले हे 2 मजूर असल्याने मृत्यूने या गावावर शोककळा पसरवली आहे। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी भावात प्रति क्विंटल 250 रुपयांची घसरण झाली। केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण भाव वाढण्याऐवजी घसरण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला। कांद्याची मोठी आवक होत असल्याने दरात घसरण झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। कांद्याच्या दर घसरणीमुळे आता शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात कांदा असल्याने शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान होणार आहे। हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा हा विदेशात निर्यात होण्यासाठी कांदा निर्यातीवरती तत्काळ अनुदान द्यावे, सबसिडी द्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत। असं जर केंद्र सरकारने केलं नाही आणि कांद्याचे दर वाढले नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील। गडचिरोलीच्या दक्षिण भागात मिरचीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं। गेल्या वर्षीपूर्वी मिरचीला 25,000 रुपये प्रति क्विंटल असलेला भाव यावर्षी 13,000 रुपये क्विंटलवर पोहोचला आहे। मिरची तोडणी शेवटच्या टप्प्यात आली असताना देखील समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडलाय।